नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता पार्थने काव्याला रम्याशी खंबीरपणे भिडा, मी आहेच तुमच्या पाठीशी असे म्हणताच काव्याला असं वाटतं की आता आपला नवराच आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पाठिंबा देतोय म्हटल्यावर आपण तरी का मागे हटायचं. मग काय काव्या अगदी जोशामध्ये जाऊनच रम्याशी भिडते. तेव्हा काव्या रम्यासमोर जाऊन अगोदर रम्याच्या जोरात सणकन अशी कानाखाली आवाज काढते आणि मग म्हणते, ही जी तुला मी चपराक मारली ना रम्या, ती जुन्या काव्याला तू इतके दिवस गोळात घेत होतीस म्हणून मारली. तेव्हा रम्या तिचा लाल झालेला गाल चोळत काव्याला म्हणते, अगं मग ही जुनी काव्या तिची इच्छा नसताना सुद्धा ह्या बाळाला जन्म देणार आहेस का. तेव्हा आता काव्या रम्याला म्हणते, याचा विचार तू कशाला करतेस. हे बघ, तुला मी शेवटचं सांगते, इथून पुढे आमच्यापासून आणि आमच्या होणाऱ्या बाळापासून लांब राहायचं, समजलं का तुला. तर आता काव्या असे म्हणताच इकडे पार्थला मात्र खूपच आनंद होतो, कारण काव्याने आमचं बाळ असा उल्लेख केलेला असतो. तेव्हा न राहून पार्थ काव्याला म्हणतो, अरे वा, आता तुम्ही आमचं बाळ म्हणालात. यावर काव्या सुद्धा पार्थकडे पाहून छान अशी स्माईल करून पार्थचा हात हातात घेते आणि पुढे काव्या तिचा एक हात ती तिच्या पोटावर ठेवून पार्थकडे बघत नकळतच ती त्या बाळाला जन्म देणार असं सगळं काही नुसतं नजरेनंच न बोलताही सगळं काही सांगून जाते.